अयोध्येत भल्या पहाटेपासून प्रभू श्री रामललाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली आहे, गर्दी झालेली आहे, जनसागर ओसांडून वाहतोय। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। हाच तो रस्ता आहे जो थेट राम मंदिराकडे जातो आणि या रस्त्याच्या अगदी प्रमुख द्वाराची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच आपण पाहतोय की हा संपूर्ण जो परिसर आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली आहे। या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे आणि त्यासोबतच भाविक जे आहेत ते आज सकाळपासूनच खरं तर काल रात्रीपासूनच रांगेत उभे असल्याची माहिती आहे आणि आज सकाळपासून दर्शन घेण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। लोकांची किती मोठी रांग जी आहे ती या संपूर्ण रस्त्यावर आहे। दूरवर जिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला गर्दीच गर्दी पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की संपूर्ण देशभरातून 25 लाख लोक आज प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। नागरिकांना पायी चालतच या ठिकाणी दर्शन घ्यावं लागतंय आणि त्यासोबतच 3 ते 4 किलोमीटर पायी चालावं लागतंय। आज रामनवमीच्या दिवशी 25 लाखाहून अधिक भाविक राम मंदिरात रामललाचं दर्शन घेणार आहेत। भारत भूमीत जर खऱ्या अर्थानं कशाला जोडलंय तर ते म्हणजे सनातन संस्कृतीनं आणि या संस्कृतीचा आधार, या संस्कृतीची ओळख, या संस्कृतीचा गाभा म्हणजे प्रभू श्रीराम आहेत आणि प्रभू श्रीरामाचा जयघोष इथल्या चराचरात आपल्याला ऐकायला मिळतोय। ही सगळी भजन आपण ऐकतोय, गीता ऐकतोय आणि त्यासोबतच प्रभू श्रीरामाचा जयघोष सुद्धा या ठिकाणाहून ऐकायला मिळतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आहे। संपूर्ण परिसर राममय झालेला आहे। रामभक्तीत अयोध्या नगरी न्हाऊन निघालेली आहे। जिथवर पाहावं तिथवर नजर जाईल तिथवर आपल्याला रामभक्तांची मोठी रांग पाहायला मिळते। आज सकाळपासूनच ही गर्दी झालेली आहे। फुलांनी सजवण्यात आलेलं आहे, परिसरात रंगरंगोटी करण्यात आलेली आहे आणि भक्तांसाठी आपण पाहतोय की रेड कार्पेट सुद्धा हातरण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये रामनवमीचा एक वेगळाच उत्साह, आनंद, जल्लोष पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या।